नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 9 जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम मान्सूनबाबत अपडेट जर पाहिले तर मान्सूनने आज पश्चिम साईडला चांगली प्रगती केलेली पाहायला मिळेल. राज्यातील याच्यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सांगली संपूर्ण जिल्हा, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, साताऱ्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल आणि सोलापूरचा जो पश्चिम भाग असेल या भागापर्यंत मान्सूनने आज मजल मारली. आजपासून या ठिकाणी जो पाऊस पाहायला मिळेल तो मान्सूनचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्येही मान्सून लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी वारं जे आहे किंवा ढगांची स्थिती आहे त्या ठिकाणी ढग आता मान्सूनचे पाहायला मिळतच. याचबरोबर पूर्व बाजूला विचार जर केला, पूर्व बाजूला मान्सून मात्र आज त्याच ठिकाणी येणाऱ्या 24 तासामध्ये पूर्व बाजूलाही मान्सून सक्रिय होईल. म्हणजे बंगाल या भागामध्ये एक सर्क्युलेशन आहे, तापमान या ठिकाणी भरपूर वाढलेलं आहे. तर या तापमानाच्या वाढी प्रभावामुळे त्या ढगांची निर्मिती दाट होते आणि बंगालच्या उपसागरामध्ये जे वार आहे ते डायरेक्टली पूर्व जे राज्य आहेत या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यामुळे येणाऱ्या 24 तासात मान्सून हा पश्चिम बंगालपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सध्याची स्थितीनुसार जर पाहिलं, वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणालीनुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 11 तारखेला म्हणजेच 11 जूनला जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल या ठिकाणी एक पश्चिमी आवर्त येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर जे ट्रफ रेषा आहे ती ट्रफ रेषा दिल्लीपासून मध्य प्रदेश असेल पासून ओडिसापर्यंत विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळते. याचबरोबर कर्नाटकचा उत्तरी भाग असेल आणि गोवाचा जो भाग असेल या ठिकाणी एक म्हणजे वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. जोड क्षेत्र याही ठिकाणी आहे आणि अरबी समुद्रातून जे वारं आहे ते अरबी समुद्रातून वारं केरळ असेल, कर्नाटक असेल आणि महाराष्ट्राचा दक्षिण भाग म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग पासून हे अंतर्गत भागामध्ये वारं दाखल होत आहे. याचबरोबर दुसरं जे वारं आहे ते दुसरं वारं गुजरातचा दक्षिण भाग असेल भागापासून उत्तरेला गेल्यानंतर हे राजस्थान मार्गे मध्य भारतामध्ये दाखल होत आहे. याचबरोबर मध्य भारताचं जर पाहिलं या ठिकाणी जे वारं आहे ते बंगालच्या उपसागरामधून आणि अरबी समुद्रामधूनही या ठिकाणी वारं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे दिल्ली असेल, दिल्लीमध्ये कालही एअरपोर्टवरती खूप अतिशय जास्त प्रमाणामध्ये वारं पाहायला मिळालं. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार पाहिलं आणि आज रात्री पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर आज रात्री कोकणाकडून जर पाहिलं रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल, राजापूर, लांजा या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली, वैभववाडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर रत्नागिरीचा उत्तरी भाग दापोली, खेड, गुहागर, चिपळूण व देवरुख या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं, कोल्हापूर गगनबावडा असेल, आजरा असेल, चंदगड, गडिंग्लज, तसेच कागलचा काय भाग असेल या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज पाहायला मिळेल. याचबरोबर सांगलीच्या जत तालुका, कवठेमंकाळ असेल, मिरज असेल, तासगाव असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. रात्री उशिरानंतर त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर सोलापूरचा माळशिर असेल, करमाळ असेल, बार्शी असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच साताऱ्याचा वडूज असेल, दहिवडी, फलटण, कोरेगाव, शिरवळ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस. पुण्याचा बारामती, इंदापूर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर अहिल्यानगरचा पारनेर, नगर असेल, श्रीगोंदा, कर्जत या ठिकाणी आज रात्री काही अंशी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर धाराशिवचा पारंडा, भूम, बीडचा जामखेड, आष्टी, पाटोदा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. लातूर संपूर्ण जिल्हा, नांदेडचा दक्षिण भाग असेल, परभणीचा दक्षिण भाग, गंगाखेड, याचबरोबर बीडचा केज, अंबेजोगाई, माजलगाव, गेवराई हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही अंशी लाईटनिंग, थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त नांदेडचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, भोकर, हदगाव, किनवट, हिंगोली संपूर्ण जिल्हा, बसमत, कळमनुरी, हिंगोली, परभणीचा उत्तरी भाग, जिंतूर तालुका आणि जालनाचा परतूर. याचबरोबर बुलढाण्याचा दक्षिण भाग, चिखली, सिंदखेड राजा, लोणार, अकोल्याचा दक्षिण भाग, पातूर, बार्शी टाकळी, वाशिमचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, यवतमाळ संपूर्ण जिल्हा, चंद्रपूरचा पश्चिम भाग या भागामध्ये पाऊस जो असेल अतिशय मुसळधार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता. वाऱ्याचा जो स्पीड असेल तेही 30-40 किलोमीटर प्रति तास एवढं त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर अमरावतीचा भातुकली, अमरावती, दिवसा, नंदगाव, खंडेश्वर, चांदूर रेल्वे या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नागपूरचा संपूर्ण जिल्हा असेल, भंडारा संपूर्ण जिल्हा, गोंदिया संपूर्ण जिल्हा, गडचिरोली संपूर्ण जिल्हा, या चंद्रपूरचा उत्तरी भाग, चिमूर, नागपेठ, ब्रह्मपुरी, शिंदेवाडी, मूल या भागामध्येही आज रात्री हलक्या पावसाची दाट शक्यता आहे. तसेच नाशिकचं मालेगाव, नांदगाव या भागामध्येही 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. राज्य इतरत्र मात्र काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व
येणाऱ्या 24 तासाचा पावसाचा विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये पाऊस पाहायला मिळणार. बहुतांश भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं, कोकणातील सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, वैभववाडी, देवगड, लांजा, राजापूर देवगड असेल, याचबरोबर वेंगुर्ला असेल, मालवण असेल, याचबरोबर रत्नागिरीचा राजापूर असेल, लांजा असेल, पाचल असेल, गुहागर, दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण तसेच देवरुख या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील. काही ठिकाणी असे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर रायगड जिल्ह्याचा रोहा, माणगाव, पोलादपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपाचा 1-2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. मुंबई असेल, याचबरोबर रायगडचा उत्तरेचा भाग, ठाणे, पालघर हा संपूर्ण भागामध्ये येणाऱ्या 24 तासाचा पाऊस नाही, मात्र ढगांची दाटी त्या ठिकाणी हळूहळू वाढेल. काही 1-2 असे ठिकाणी असतील त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, मात्र काही वेळापुरता. मात्र येणाऱ्या 2 दिवसात मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूरचा जो अक्कलकोट असेल, दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सोलापूर तालुका असेल, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा, माढा, बार्शी, करमाळा, माळशिरस या ठिकाणी ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्यात जतचा उत्तरेचा भाग असेल, उमदी असेल, माडगेळ असेल, संख असेल या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. जत तालुका हलक्या स्वरूपाचा पाऊस, याचबरोबर कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, शिराळा, खानापूर या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मान्सूनचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. याचबरोबर खानापूर, आटपाडी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस. कोल्हापूरचाही पश्चिम भाग जो असेल, जे घाटमध्ये भाग असेल, चंदगड, आजरा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी असेल, हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. गडिंग्लज, हातकणंगले, शिरोळ या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणावर तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचं पाहिलं, कराड असेल, पाटण असेल, महाबळेश्वर, वाई हलक्या मध्यम स्वरूपाचा, दहिवडी, वडूज हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. फलटण आणि शिरवळचा पूर्व भाग असेल या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्याचा घाटमाथ्याच्या भागामध्ये ढगांची दाटी वाढण्याची शक्यता. याचबरोबर पुणे शहर असेल, भोर असेल या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. इतरत्र मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार. अहिल्यानगरचं जर पाहिलं, अहिल्यानगरमध्ये मात्र उद्या शक्यतो करून वातावरण स्वच्छ राहू शकतं, मात्र काही अंशी जो दक्षिण भाग असेल त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. याचबरोबर खान्देचा विचार जर केला, खान्देशमधील नाशिकचा चांदवड असेल, मालेगाव असेल, येवला, नांदगाव, कळवण, सटाणा या भागामध्येही उद्या पावसाची दाट शक्यता आहे. काही ठिकाणी लाईटनिंग, थंडरस्टॉर्म सहित हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. पश्चिम बाजू असेल, पेठ, सरगणा, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक या भागात पावसाची शक्यता फार कमी आहे. धुळ्याचा उत्तर भाग असेल, नंदुरबार असेल या ठिकाणी पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र धुळ्याचा सिंदखेडा असेल, शिरपूर आणि धुळे याचबरोबर जळगावचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्याचा जर विचार केला, मराठवाड्याचा धाराशिवचा दक्षिण भाग, उमरगा असेल, तुळजापूर असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही वेळापुरता. याचबरोबर उस्मानाबाद असेल, कळंब, भूमपारंड या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. लातूरचा उदगीर, अहमदपूर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. निलंगा, औसा या ठिकाणी मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. याचबरोबर नांदेडचा दक्षिण भाग असेल, भोकर, याचबरोबर बिलोली, मुदखेड या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस. किनवट, हातगाव हा जो पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता. हिंगोली संपूर्ण जिल्हा हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. परभणीमध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतं. गंगाखेड असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी बीडचं पाहिलं, अंबेजोगाई, केज, बीड असेल, गेवराई, पाटोदा या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस. बाकीचे काही तालुके असतील, आष्टी, माजलगाव, जामखेड असेल, पाटोद्याचा पूर्व भाग असेल, पश्चिम भाग असेल या ठिकाणी आपल्याला तुर्तास पाऊस नाही, मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर जालना संपूर्ण जिल्हा ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा बुलढाणा संपूर्ण जिल्हा याच्यामधील जो पूर्व बाजू असेल म्हणजे लोणारा, चिखली आणि संग्रामपूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस. पश्चिम बाजूला जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. वाशिमचा संपूर्ण जिल्हा, यवतमाळचा दिग्रज, पुसद, पाटदी, पांढरकवडा, यवतमाळ, द्वारका या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर अकोल्याचा बार्शी, टाकळी, पातूर आणि उत्तरेचा भाग जो असेल याचबरोबर अमरावतीचा बहुतांश संपूर्ण भाग या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र दुपारनंतर काही भागामध्ये अचानकपणे ढगांची निर्मिती होऊ शकते व तुरळक किंवा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर गडचिरोलीचा इटापल्ली असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा IMD म्हणजे हवामान खात्याचा अंदाज जर पाहिला तर
तर IMDने बहुतांश जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर कोकणाचं पाहिलं पालघर असेल या भागामध्ये हीट वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे. रात्रीची गरमी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मुंबईमध्येही रात्रीची गरमी अतिशय जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मुंबई शहर असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, याचबरोबर रायगड या भागामध्ये लाईटनिंग थंडरचा येलो अलर्ट आहे. हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर असेल, नाशिक असेल, याचबरोबर बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, तसेच अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता येलो अलर्ट त्या ठिकाणी जारी करण्यात आली. याचबरोबर चंद्रपूरचं पाहिलं, चंद्रपूरमध्येही रात्रीची गरमी राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल आणि जळगाव असेल या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही आहे. मात्र काही असे पर्टिक्युलर एरियाज असतील त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळू शकतो. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.